म्हणतात की श्वसनाचे काही विकार झाले तर ते कधी बरेच होत नाहीत अजिबातच. मनातला हा जो ग्रह आहे सर्वांनीच काढून टाकावा की बरे होत नाहीत. नाही, बरे होतात. बऱ्याच घरात मशीन असतं, ते वाफेचं मशीन बाजूला टाका. वाफेच्या मशीन मधून येणारी वाफ प्रचंड वेगाने येते, श्वासनलिका खराब होते. संधिवाताची सुरुवात फुफ्फुसामध्ये होते. म्हणजे एखाद्याचा सांधा दुखत नाही, एखाद्याचे पाय दुखत नाही, पण तो संधिवात चोर पावलाने फुफ्फुसात आलेला असतो आणि मग त्यांच्या दम्याचं धापेचं निदान होत नाही. घोरणं बंद होऊ शकतं का? प्रत्येक गोष्टीला उपचार आहेत. बेसिक काय आहे की कारण शोधा आणि कारणाचा नायनाट करा. श्वासनलिका अरुंद झाल्यामुळं घरघरणं सुरू होतं रात्री. याचा परिणाम काय होतो? पुरेसा ऑक्सिजन आत जात नाही, तर मेंदूला ऑक्सिजन कमी मिळतो, मग त्याला त्रास सुरू होतो. दिवसभरात त्याला पेंग येते. दम्याच्या औषधाबद्दल बोलाल तर त्यामध्ये लोकांचा एक ग्रह असतो की स्टिरॉइड वापरतात. वातावरणात बदल झाला, मानसिक तणाव हा सुद्धा महत्त्वाचा फॅक्टर आहे, त्यामुळं दमा वाढतो. त्याचे अजून मिथ्स काय काय आहेत? दमा आहे तर तुम्ही दही खायचं नाही, ताक प्यायचं नाही, दूध प्यायचं नाही, असं नाही. दमा बरा होतो. मला नेहमी असं वाटतं की तुमच्या घराशेजारी कॅन्सर हॉस्पिटल झालं, मग कुणाला आवडेल आपल्याला कॅन्सर व्हावं आणि हॉस्पिटलमध्ये? नाही ना. तसं डॉक्टर हा मित्र असावा, डॉक्टरकडे जावंच लागेल. यासाठी काय करायचं? हॅलो, वेलकम टू द हेल्दी शो. मी हर्षदा आणि आज आपल्यासोबत आहेत पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर अनिल मडके सर. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यात आधी एक मनातील शंका मला सगळ्यात पहिला दूर करायची आहे. असं म्हणतात की श्वसनाचे काही विकार झाले तर ते कधी पूर्णच होत नाहीत किंवा बरेच होत नाहीत अजिबातच. सो हे खरंच आहे का? नाही, मला असं वाटत नाही आहे. खरं तर श्वसनाचे विकार जवळपास सर्व विकार बरे होतात असं मी ठामपणे सांगतो. काही अगदी अपवादात्मक 1-2 आजार वगळले तर सगळ्या आजारावर आपण मात करू शकतो. आणि हे ज्याच्यावर मात करू शकत नाहीत हे टोकाचे विकार आहेत, जसं की ILD आपण पुढे बघणार आहोतच. इंटरस्टिशियल लंग डिसीज नावाचा जो आजार आहे त्यातला एक प्रकार आहे पल्मोनरी फायब्रोसिस. तो बरा होण्याच्या पलीकडे असतो. बाकीचे सर्व आजार बरे होतात. आता गंमत सांगतो की आपण मधुमेह घेतला किंवा ब्लड प्रेशर घेतलं तर या आजारासाठी दररोज औषधं घ्यावी लागतात. शुगरच्या गोळ्या कोणी बंद करत नाहीत, बीपीच्या गोळ्या कोणी बंद करत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की गोळी घेतल्यावर ते नियंत्रणात येत. तसे श्वसनाचे अनेक आजार नियंत्रणात येतात. आणि दुसऱ्या अर्थाने मी सांगतो, दम्यासारखा आजार बरा होतो. पुन्हा एकदा सर्वांनी नोट करून घ्यावं की श्वसनाच्या आजारावर नियंत्रण करता येतं. मनातला हा जो ग्रह आहे सर्वांनीच काढून टाकावा की बरे होत नाहीत. नाही, बरे होतात. आणि आमच्याकडे अशी शेकडो नव्हे हजारो उदाहरणं आहेत. अरे वा, एवढ्या ठामपणे तुम्ही सांगितलेलं आहे सर, त्यामुळे आता मनातून पहिला भीती निघून गेलेली आहे. आणि तुमचा एवढा 30-35 वर्षांचा अनुभव आहे, बरेच सगळे वेगळे वेगळे प्रकारचे रुग्ण तुम्ही तपासले, त्यांना बरे सुद्धा केलेलं आहे. तर नक्कीच तुमच्या ह्या प्रवासाबद्दल आम्हाला थोडक्यात ऐकायला आवडेल. प्रवास सांगायचा झाला तर खूप वेळ लागेल, तरी मी अगदी थोडक्यात सांगेन. 1992 मध्ये मी सांगली इथं प्रॅक्टिस सुरू केली, वैद्यकीय सेवा सुरू केली. त्यावेळी इतक्या मीडिया नव्हत्या, साधा फोन देखील नव्हता. म्हणजे फोनसुद्धा आम्हाला स्पेशल कॅटेगरीमधून डॉक्टरांना मिळाला, लँडलाईन फोन. आणि आता मीडियाचा सुळसुळाट झालेला आहे, सर्वांच्या हातात अँड्रॉइड फोन आलेला आहे आणि ह्या सगळ्या सुविधा आल्यात. माहितीचा जो महापूर आहे तो आहे, पण आपण त्याचा नेमकेपणानं उपयोग करतो का हा खरा प्रश्न आहे. माझ्या म्हणाल तर मिरज वैद्यकीय महाविद्यालयात मी MBBSची पदवी घेतली. त्यानंतर मी MD केलं आणि त्यानंतर ब्रॉन्कोस्कोपी आणि श्वसनविकारातल्या ज्या काही स्पेशालिटीज आहेत त्यामध्ये प्रावीण्य मिळवलं. आणि ब्रॉन्कोस्कोप म्हणजे एंडोस्कोप जो आहे तो सांगलीमध्ये मी पहिल्यांदा आणला. आणि त्यानंतर ही जी सेवा सुरू केली आणि आज आमचं श्वास लाईफलाईन सेंटर हे सांगलीमधलं जे श्वसनविकारावरच्या उपचारांचं केंद्र आहे त्यामध्ये आम्ही सर्व गोष्टी करतो, ज्यामध्ये पल्मोनरी फंक्शन नावाची टेस्ट, नंतर DLCO नावाची टेस्ट, इम्पल ऑसिलोमेट्री, श्वसनाच्या ज्या काही क्षमता मोजायच्या ज्या काही चाचण्या आहेत त्या आम्ही सांगलीमध्ये करतो. आमच्याकडे इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे, आम्ही इकोकार्डिओग्राफी करतो, ॲलर्जी टेस्ट करतो, व्हिडिओ ब्रॉन्कोस्कोपी म्हणजे एंडोस्कोपी करून श्वसनाच्या विविध आजारांचं निदान करणं लवकरच्या टप्प्यात हे आम्ही करतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे लोक दमलेले आहेत,
ज्या लोकांचा लोकांची धाप किंवा दम कमी होत नाही, खोकला नियंत्रणात येत नाही. आणि गंमत अशी आहे की जेव्हा आपण श्वसनविकार म्हणतो तेव्हा त्याच्यामुळे अशी खूप गोष्टी असतात. म्हणजे ज्याला आपण ILD म्हणून मगाशी मी उल्लेख केला, त्यामध्ये वायुकोशांच्या भोवतीची जी काही तंतुमय पेशी असतात, ज्याला मी इंटरस्टिशियम म्हणतो, आणि हे सर्व शरीरभर असतात. आपल्या शरीरातले जे अवयव आहेत ते रक्तवाहिनी आहे, जठर आहे, हृदय आहे, हाडं आहेत, सांधे आहेत, यांना जोडून ठेवणाऱ्या टिश्यूला कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतात. हे आज का महत्त्वाचं आहे तर ह्या कनेक्टिव्ह टिश्यूला जेव्हा आजार होतो तेव्हा संधिवातासारखा, SLE सारखा आजार होतो. आणि ह्या तंतूंची संख्या शरीरभर असते, तशी फुफ्फुसात असते. तर बऱ्याच लोकांना समजत नाही की आपली धाप कशामुळे आहे. संधिवाताची सुरुवात फुफ्फुसामध्ये होते. ओके. म्हणजे एखाद्याचा सांधा दुखत नाही, एखाद्याचे पाय दुखत नाहीत, एखाद्याचे स्नायू दुखत नाहीत, पण तो संधिवात चोर पावलाने फुफ्फुसात आलेला असतो आणि मग त्यांच्या दम्याचं धापेचं निदान होत नाही. ते आम्ही करतो. 32 वर्षाच्या प्रवासामध्ये हा जो सगळा जो साठलेला जो आमच्या माहितीचा जो पूर आहे किंवा माहितीचा जो साठा आहे, तर ह्या साठ्याचा उपयोग, ह्या अनुभवाचा उपयोग नवीन तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आम्ही करतो. म्हणजे नवीन तंत्रज्ञान एका बाजूला आणि एका बाजूला अनुभव, याचा फायदा रुग्णांना होतो. हे आमचे रुग्ण तुम्हाला सांगतील. क्या बात आहे. 25-30 वयातले पण सगळेजण थोडेसे चालले किंवा पळले आपण थोडंसं, किंवा 1-2-3 वेळा जिना जरी चढ उतार केला तरी सुद्धा लगेच दम लागतो असं वाटतं. बरोबर. तर हे नेमका श्वसन विकार म्हणायचा की अनफिट असल्यामुळे या गोष्टी होतात, हे सगळं कसं ओळखायचं काय? खरं तर काय झालं की पुन्हा या टप्प्यावर आम्ही लगेच म्हणतो की आमच्या पिढीचं, पुढच्या पिढीचं, या पिढीचं वगैरे. अगदी झेड पिढी असं म्हणतात अलीकडच्या पिढीला. काही तर काहीच नको करायला, आता काहीच नको करायला, रिलॅक्स हवंय, आजचा दिवस आपल्या आनंदाचा. हे आमच्या वेळी नव्हतं. लिफ्ट जरी बंद असली काही कारणास्तव तर ते जिना चढून जायला नको वाटतं. करेक्ट, तिथं तुम्ही आहात. तर त्यामध्ये कसं मला वाटतं की हे बाकीच्या गोष्टी ठीक आहे, हेल्थच्या बाबतीत नको. हेल्थच्या बाबतीत जे हवं तेच हवं. म्हणजे शरीराला जितकं वापरू तितकं ते चालतं. बरं. जितकं वापरू तितकं ते चालतं. म्हणून व्यायाम महत्त्वाचा आहे. आत्ताच्या पिढीमध्ये काय झालेलं आहे की व्यायामाची कमी आहे आणि शरीराचा व्यायाम नसेल तर समजत नाही. म्हणजे मी तुम्हाला साधं सांगतो, धाप लागते जे म्हणतो आपण. जर एखादी व्यक्ती दररोज 5 किलोमीटर चालत असेल आणि त्याच्या श्वसनाला किंवा कुठल्याही अवयवाला त्रास झाला तर तो जेव्हा 4:30ला दमतो तेव्हा त्याला कळतं की 4.5 किलोमीटरच आज चाललो, माझा अर्धा किलोमीटर मी कमी पडतोय. काही दिवसानंतर 4 किलोमीटरवर येईल, काही दिवसानंतर हळूहळू 3.5. जो चालतच नाही त्याचा 5 किलोमीटरचा टप्पा 4:30ला कधी आला, 4ला कधी आला, 3:30ला समजत नाही. म्हणजे जेव्हा आजार खूप वाढतो तेव्हा त्याला समजतं. त्यामुळे व्यायामाचा अभाव हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण म्हणजे जीवनशैली, बदललेली जीवनशैली. त्यामध्ये आपल्याला योग्य तो आहार आपण घेत नाही आणि आमचे जे वेगवेगळे आजार आम्ही म्हणतो त्या आजारामध्ये खाण्यावर खूप अवलंबून आहे. म्हणजे आपल्या शरीरात जे काही चाललेलं आहे ते प्रचंड वेगानं सगळं चाललेलं आहे. म्हणजे आपल्या रक्तातल्या तांबड्या पेशी एका सेकंदाला 2,500 या वेगानं तयार होत असतात. एवढा जर प्रचंड वेग असेल, लाल पेशी RBCs एका सेकंदाला 2,500 तयार होत असेल तर त्या वेगानं त्याला इंधन नको का द्यायला, कच्चा माल नको का पुरवायला? आपण जर पिझ्झा, बर्गर आणि डोनट जर त्याला पुरवत असू, तळलेले सगळे पदार्थ जर पुरवत असू तर ती लाल पेशी चांगली तयार होणार नाही. माझा मुद्दा असा होता की श्वास जो लागतो त्याची वेगवेगळी कारणं आहेत. अंगात रक्त कमी असणं, हिमोग्लोबिन कमी असणं, ह्याच्यामुळे सुद्धा दम लागतो. कारण ऑक्सिजन आपण जो आत घेतो तो पेशीपर्यंत वाहून नेण्याचं काम हिमोग्लोबिन करतं. तर 15 हिमोग्लोबिनच्या ऐवजी जर 7.5च असेल तर निसर्गात एवढा ऑक्सिजन असून तो 50% पेशीपर्यंत जाणार ना. तर साधी गोष्ट आहे, आपल्या देशामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी आहे, स्त्रियांमध्ये विशेषतः. तर ते हिमोग्लोबिन वाढवायला हिरव्या भाज्या खायला पाहिजेत,
खजूर खाल्लं पाहिजे, नाचणीचं आंबील प्यायला पाहिजे. आमची एक यादी तयार आहे, आम्ही लोकांना देतो की टॉनिक मागू नका तुम्ही, हे नैसर्गिक जे गोष्टी आहेत त्या करा. तर यापासून ते श्वसनाचे विकार, त्यामध्ये दमा आहे, COPD आहे, ILD आहे, सार्कोइडोसिस आहे, प्लुरल डिसीज आहेत म्हणजे फुफ्फुसाच्या आवरणात पाणी होणं असं आहे, पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम आहे म्हणजे फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या होणं हा आजार आहे, पल्मोनरी हायपरटेन्शन आहे म्हणजे कसं की आपण ब्लड प्रेशर बघतो म्हणजे त्याला सिस्टमिक हायपरटेन्शन म्हणतात. जेव्हा आपण कफ आम्ही बांधतो डॉक्टर्स आणि BP बघतो ब्लड प्रेशर, हे हृदयाकडून शरीराकडं जाणाऱ्या रक्तवाहिन्यातलं प्रेशर म्हणजे ब्लड प्रेशर. पण आणखीन एक ब्लड प्रेशर असतं लोकांना माहिती नाही आहे. म्हणजे आपल्या हृदयातून जसं एका बाजूनी रक्त शरीराला जातं तसं एका बाजूनी रक्त फुफ्फुसामध्ये जातं जे ऑक्सिजन मिसळतं आणि याला पल्मोनरी आर्टरी म्हणतात. तिथलं प्रेशर वाढलं की ते हळूहळू वाढतं, ते कळत नाही, त्यामुळे दम लागतो. याचं सगळं निदान आम्ही करतो. तर आत्ताच्या पिढीला अचानक जर तुम्ही म्हणालात की दम लागतो, याचं कारण म्हणजे त्यांची जीवनशैली आणि आजारांकडं दुर्लक्ष आणि नियमित चाचणी न करणं. म्हणजे आपण मोबाईलसुद्धा जो वापरतो त्याला आपण स्क्रीन गार्ड घालतो किंवा त्याला कवर घालतो, मोबाईलची काळजी घेतो, याची कुठं काळजी घेतो आपण? बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टीत आपण स्वतःकडे करायला पाहिजे. मला आणखीन एखाद मुद्दा प्रश्नाच्या शेवटी येताना, उत्तराच्या शेवटी येताना सांगायचा आहे की आपण बाहेरगावी जाताना आपली कार असेल, गाडी असेल तर हवा चेक करतो, पेट्रोल भरले की नाही बघतो, गाडीचं व्यवस्थित चेकअप आहे की नाही बघतो. विमान प्रवासात तर खूप काळजी घेतात, प्रत्येक गोष्टीसाठी माणूस असतो, पण याची आपण काळजी घेत नाही. याचं एक सर्व्हिसिंग वर्षातून एकदा 30 नंतरच्या 40 नंतरच्या लोकांनी करायला पाहिजे. कारण ब्लड प्रेशर बाहेरून कळत नाही, शुगर बाहेरून कळत नाही, हृदयाचं कामकाज बाहेरून कळत नाही, याला फार पैसे लागत नाहीत. चांगल्या डॉक्टरकडे जाऊन एकदा आपण कुठे आहोत हे जर बघितलं तर आपल्याला लवकर म्हणजे आजार होण्यापूर्वी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणता येईल. ओके. सध्या सर एक गोष्ट खूप व्हायरल होती की आपण जर बघायला गेलो आपल्या भारतात तर दिल्लीमध्ये सगळ्यात टॉक्सिक पोल्युशन आहे आणि त्यामुळे आता तर वेळ आली की शाळा कॉलेजेस बंद ठेवावे लागतात तिकडे. सो बाहेरच्या सगळ्या वातावरणाचा आपल्या शरीरावर तर परिणाम होतोच ऑफकोर्स. तर तेव्हा आपण कशी काळजी घेतली पाहिजे, आपण काय काय करू शकतो गोष्टी? फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात. खरं तर प्रदूषण आज आपल्या देशामध्ये खूप आहे. हवेतलं जे प्रदूषण आहे त्यामध्ये खूप लहान लहान कण असतात ज्याला आम्ही PM म्हणतो, पर्टिक्युलेट मॅटर. ते 2.5 मायक्रॉनपेक्षा जर कमी असतील तर ते श्वासावाटे आत जातात. याशिवाय आपल्या रस्त्यावरची वाहनं आहेत त्यातून कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, नायट्रेट्स, ओझोन त्यामुळं जमिनीजवळचा वाढतो आणि या सगळ्यामुळे मिथेन वायूसुद्धा आहे आपल्या शेतीतल्या कामामुळं वाढणारा. ह्या सगळ्यामुळं ग्रीन हाऊस इफेक्ट वाढतो. ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे आपण शेतामध्ये जसं ग्रीन हाऊस तयार करतात आणि तिथे उजेड आत येतो, उष्णता आत येते, पण उष्णता बाहेर जात नाही, उबदारपणा राहतो सूर्याच्या प्रकाशाची, सूर्याची उष्णता आत राहते. तसं या पृथ्वीचा ग्रीन हाऊस इफेक्ट झाला आहे. त्यामुळे पृथ्वी तापायला लागली, टेम्परेचर वाढायला लागले, ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. ह्या वायू प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग हातात हात घालून चाललेत आणि ह्या सगळ्याचा परिणाम दम्यासारखा आजार, COPD सारखा आजार, ILD सारखा आजार वाढण्यात होते. त्यामध्ये धुलीकण असतात, जनावरं आपल्या रस्त्यावरून चाललेले असतात, त्यांचं मलमूत्र त्यामध्ये मिसळतं, गटारीची दुर्गंधी असते, कचऱ्यातली घाण असते, असे प्रचंड कण. आणि एखादा कामगार केमिकल फॅक्टरीमध्ये किंवा रंगाच्या कारखान्यात जिथे कण बाहेर पडतात किंवा फॉन्ड्री असते तिथले कण जे आहेत ते अगणित कण आपल्या नाकातून जात असतात. आपण गर्दीत जातो तेव्हा वेगवेगळे रुग्ण असतात, त्यांचे जे बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगाय हे सगळे, कबुतरं आपण पाळतो किंवा कबुतरं घराजवळ असतात त्यांची पिसं, त्यांची विष्ठा, त्यातून येणारे कण, हे सगळे जे आहेत ते फुफ्फुसांचे आजार प्रचंड प्रमाणावर वाढवत आहेत. त्यामुळं तुम्ही तुमचं वातावरण, तुमचं पर्यावरण स्वच्छ ठेवायला पाहिजे. आपल्या घरात वातावरण स्वच्छ पाहिजे. मी मुद्दाम या निमित्तानं सांगतो, आपण जे घरात उदबत्ती वापरतो, डास पळवणाऱ्या मॅट्स वापरतो, अगरबत्त्या डासांच्या वापरतो, परफ्यूम, डिओ, स्प्रेज, रूम फ्रेशनर, अगदी आता सॅनिटायझरसुद्धा वासाचे आले. हे सगळे जे आहेत ज्यांना श्वसनाचा त्रास आहे त्यांनी या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. वाहनांचा वापर कमीत कमी करायला हवा. मला माहिती आहे हे सगळं सांगणं सोपं आहे, आचरणात आणणं अवघड आहे, पण आपण एक एक पाऊल जर टाकलं, म्हणजे मला
1 किलोमीटरपर्यंत जायचं आहे तर मी पायी जाईन, म्हणजे माझा व्यायाम पण म्हणजे होईल. जिथे शक्य आहे सायकल तिथे आपण त्या वापर, गोष्टी, हां जिथं शक्य आहे. आणि जास्त लोकांमध्ये एक गाडी वापरावी, जिथं शक्य आहे तिथं सार्वजनिक वाहनांचा वापर करावा आणि रस्त्यावर धूळ होऊ नये यासाठी प्रयत्न करावा. माझा कचरा मी खिशात ठेवून माझ्या कचरा डब्यात टाकेन इतकी काळजी प्रत्येकानं घेतली. लोक बाहेरच्या देशात जाऊन स्वच्छतेची काळजी घेतात आणि नियम पाळतात. आपण आपल्या देशात पाहायला तेवढं पाहिजे. होऊ शकत नाही इकडे हो. आणि ते करायला पाहिजे आपण. अगदी. मग सर एवढी जर बाहेर दूषित सगळी हवा असेल, वातावरण असेल, तर मग आपण कंटिन्युअस मास्क वापरावा का? खरं तर तुमचा अगदी जो प्रॅक्टिकल अप्रोच आहे तो चांगला आहे आणि आम्ही डॉक्टर्स जे आहे ते आम्ही करतोच. कसं आहे की वातावरणात प्रदूषण कधी असतं याचा कानोसा आपण घ्यायला हवा. निदान जिथे जे दुचाकीधारक आहेत आणि जे रस्त्यावरून जात आहेत ते काहीच वापरत नाही, त्यांनी काचेचा किंवा तो फायबरचा मास्क किंवा हेल्मेट वापरावं. तेवढं प्रोटेक्शन होतं. ते जर वापरतच नसतील तर त्यांनी मास्क वापरायलाच हवा, कारण रस्त्यावरच्या वाहनांचा धूर हा प्रचंड धोकादायक असते. गर्दी खूप असेल म्हणजे मुंबईच्या लोकलमध्ये असाल तर मास्क वापरायला हवा. हॉस्पिटलमध्ये गेलात तर मास्क वापरायला हवा. तुम्ही छान रस्त्यावरून एकटेच आहात, सायकलवर आहात आणि शेती आहे बाजूला, हवा स्वच्छ आहे, मास्क वापरायची गरज आहे. बी प्रॅक्टिकल. त्यामुळं जेव्हा आजूबाजूला रुग्ण असतील तेव्हा मास्क वापरायला हवा. दिल्लीसारख्या ठिकाणी गेला तर मास्क वापरायलाच हवा. सांगलीसारख्या शहरामध्ये मला वाटत नाही की सतत तुम्ही नाकावर मास्क ठेवायला हवा. पण असं होतं ना सर की आता आपण कोरोना काळात बघितलं कंटिन्युअस मास्क वापरत होतो आपण, तेव्हा उलट जास्त श्वास घ्यायला प्रॉब्लेम होत होता बऱ्याच जणांना, कारण तो तिथल्या तिथे श्वास मास्कमुळे अडत असल्यामुळे बहुतेक. नाही आहे तसं खरं, कारण आजही माझ्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे येऊ नका तुम्ही पण आलात तर सर्वजण आम्ही मास्क वापरतो. आता माझ्याकडे सध्या ह्या क्षणाला मास्क आहे. तर मास्क वापरल्यामुळं नाही होत काय. कसं आहे की नवीन एखाद्या माणसाला चष्मा लागला तर पहिले 1-2 दिवस चष्मा वापरताना त्रास होतो. तसं मास्क सुरुवातीला त्याचा एक फोबिया असतो. मास्कमुळे श्वास अडत नाही, त्यामुळे मास्क वापरल्यामुळे कसलाही साईड इफेक्ट होत नाही. बरं. हां. तर आपण जसं मगाशी म्हणालोत की श्वसन विकार जे आहेत तर त्याची काही सिम्पटम्स असतात का, ते कसे ओळखायचे, काय काय? श्वसन विकार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मी आता माहितीसाठी थोडं शास्त्र मला वापरायला हवं की आपण जो श्वास घेतो तो नाकावाटे आत घेतो आणि नाकावाटे जेव्हा जातो तो असा नाकाच्या नलिकातून घशामध्ये जातो आणि नंतर श्वासनलिकांची फांदी फुटते, त्याला आम्ही ब्रॉन्कियल ट्री म्हणतो. आणि तिथून तो वायुकोशामध्ये जातो. वायुकोश म्हणजे स्पंजासारखे असतात, म्हणजे आपली फुफ्फुस आहेत ना ती फुग्यासारखी असतात, फुगाच असतो तो. आणि त्या फुग्यामध्ये स्पंजाच्या सारख्या पेशी असतात, त्याच्या बाहेर एक आवरण असतं, प्लुरा म्हणतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीला हृदयाकडून रक्तवाहिनी जाते, मगाशी म्हटलं पल्मोनरी आर्टरी. या सगळ्या अवयवाला आजार होऊ शकतात. मुळात कसं आहे की ही प्रक्रिया ही आपल्या लक्षात नसते. मी श्वास घेतो हेच लक्षात नाही लोकांच्या. म्हणजे जेव्हा अस्वस्थ होतो माणूस तेव्हा स्वस्थता लक्षात येते की मी स्वस्थ होतो. ईज आहे तोपर्यंत कळत नाही, डिसईज झाला की कळतं. त्यामुळे मला लोकांना सांगावंसं वाटतं की तुम्ही श्वास घेताय ना थोडं जागरूक राहा. म्हणजे प्रत्येक वेळी आपण श्वास घेतोय लक्षातच नाही आपल्या. तर मला असं सांगायचं निवांत बसता तेव्हा एक दीर्घ श्वास घ्यावा, उच्छ्वास सोडावा. आपल्या भारतीय जीवन पद्धतीमध्ये आयुर्वेदामध्ये प्राणायाम सांगितलेला आहे. दीर्घ श्वसन आणि दीर्घ उच्छ्वास, श्वास आणि उच्छ्वास हे दीर्घ श्वास घ्यायला पाहिजे. आणि तो जर घेतला तर लक्षात येते की आपण पूर्ण श्वास वापरतो, लोक श्वास वापरत नाही. म्हणजे पूर्ण श्वास घेतला नसल्यामुळे कमीच ऑक्सिजन जातं. तर ह्या श्वसनाचे विकार आहेत, त्यामध्ये अगदी सर्दी, सायनसायटिस, ॲलर्जी, रायनायटिस, नाकाच्या विकारापासून त्या वायुकोशांच्या पासून त्या आमच्या फुफ्फुसावर असणारे मसल्स आहेत, छातीचे जे स्नायू आहेत त्यापर्यंतचे सगळे विकार आम्ही बघतो. हृदयाचे विकार जे फुफ्फुसामुळे होतात. तुम्ही म्हणाल असं कसं काय, तर आलमट्टीला धरण बांधलं की कृष्णेला पूर येतो, आपण पाहिलं आहे. तसं फुफ्फुसावर ताण आला की हृदयविकार होतो, ज्याला आम्ही कॉर पल्मोनरी किंवा पल्मोनरी हायपरटेन्शन म्हणतो.
तर याची जी लक्षणं आहेत, सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे सर्दी, शिंका, नाक गळणं. बऱ्याच लोकांना वर्षानुवर्षे त्रास असतो, जुनाट आजार म्हणतो, जुनाट आजार म्हणतो, पण ते नेमके उपचार घेत नाही. म्हणजे तुम्हाला जायचं आहे पंढरपूरला, तुमची गाडी चालली रत्नागिरीला, पंढरपूर कधीच येणार नाही. तर तुम्ही थांबायला पाहिजे, बाबा पंढरपूरला गाडी कुठल्या दिशेला जाते. हल्ली गुगलवरून सुद्धा एक गाडी गेली आणि खाली गेली, तर सगळ्या गोष्टी गुगलवर मिळत नाहीत. बाजूला आजूबाजूला विचारावं लागते कोण डॉक्टर चांगला आहे वगैरे. तर भारतीय पद्धत काही ठिकाणी उपयोगी पडते. तर तुम्हाला जो त्रास होतो तो तुम्ही शोधायला पाहिजे. सर्दी, शिंका, नाक गळणं पासून श्वसनाचे त्रास कुठले आहेत. एक तर खोकला येणं. खोकला खूप दिवस थांबत नसेल तर अंगावर काढू नका. त्याच्याबरोबर कफ येणं म्हणजे बेडका ज्याला आपण म्हणतो, तो पांढरा, पिवळा, हिरवा असा येत असतो. काही वेळा खोकल्यातून रक्त पडतं. ही सगळी श्वसनाची लक्षणं आहेत. दम लागणं, धाप लागणं, मग ह्याची प्रकार याचे वेगवेगळे आहेत. काही लोकांना प्रेशर आलं असं वाटतं, श्वास कोंडल्यासारखं वाटतं. काही लोकांना हवेत बाहेर जाऊन सुद्धा रूममध्ये कुणीतरी कोंडून घातल्यासारखं वाटतं. श्वास अडकतो, सोडायला त्रास होतो. म्हणजे श्वास घेताना होत नाही त्रास, पण सोडताना त्रास होतो. जेवल्यावर त्रास होतो, जेवताना ठसका लागतो. श्वास कोंडतो, छातीवर कुणीतरी प्रेशर देत आहे, हत्तीनं पाय दिल्यावर काय होईल असं वाटतं, तशी त्यांची भावना होते. याशिवाय छातीतून घरघर आवाज येतो, सुई सुई आवाज येतो. रात्री झोपल्यानंतर किंवा जागा असताना सुद्धा इतरांना जाणवतो आवाज. तर याला आम्ही व्हीजिंग म्हणतो. याशिवाय अस्वस्थ वाटणं, छातीमध्ये दुखणं. काही लोकांना घोरण्याचा विकार असतो. म्हणजे तो पेशंट तक्रार करत नाही, पण त्याचा जोडीदार, मग ती पेशंट असेल तर तो नवरा किंवा पेशंट नवरा असेल तर बायको सांगते की यांचं घोरणं बंद करा, कारण तिला झोप लागत नसते. तर ह्या घोरण्याचं जे कारण आहे ते श्वसन विकारामध्ये किंवा श्वासनलिकेमध्ये असतं. झोपल्यानंतर जे स्थूल व्यक्ती असतात त्यांची चरबी वाढल्यामुळं श्वासनलिका बारीक होते आणि त्या नॅरो, म्हणजे पिपाणी आपण वाजवतो ना की पान घेतल्यानंतर ते बारीक केल्यानंतर त्यातून आवाज येतो, तशी श्वासनलिका अरुंद झाल्यामुळं घरघरणं सुरू होतं रात्री. ह्याचा परिणाम काय होतो, पुरेसा ऑक्सिजन आत जात नाही. पुरेसा ऑक्सिजन आत नाही गेला तर मेंदूला ऑक्सिजन कमी मिळतो आणि मेंदूला ऑक्सिजन कमी मिळाला की मग त्याला त्रास सुरू होतो. दिवसभरात त्याला पेंग येते. घोरणाऱ्या व्यक्ती ज्यांना दिवसभरात पेंग येते, पूर्ण झोप होत नाही, त्यांनी स्लीप स्टडी नावाची टेस्ट आम्ही करतो. त्यामध्ये निदान करून त्याचे उपचार घेता येतात आपल्याला. तर ह्या सगळ्या ज्या लक्षणांची यादी आहे सगळी श्वसन विकारांची. आणि आणखीन एक सांगतो, ज्यांना दम लागतो, ज्यांना धाप लागते आणि बरं वाटत नाहीये, त्यांनी एकदा आमच्याकडे यावं. का तर एखाद्याला हृदयविकार असतो, हार्ट अटॅक येऊन गेलेला असतो, अँजिओप्लास्टी झालेली असते, बायपास झालेला असतो आणि धाप कमी होत नाही. याचं कारण असतं फुफ्फुसं आणि फुफ्फुसांचे विकार, जसं की COPD. त्याचं निदान आम्ही करतो. आणि ज्या पेशंटचा त्रास हा एवढ्या सगळ्या ऑपरेशननी कमी होत नाही, त्यांचा त्रास औषधाने कमी होतो. लोक विचारतात तुम्ही ऑपरेशन करता का? आम्ही ऑपरेशन करत नाही, आम्ही नेमके उपचार देतो. ओके. तर सर, जसं तुम्ही म्हणालात की म्हणजे आपल्याला आधीच काळजी तर घेणं गरजेचंच आहे. आणि घोरण्याचा विषय, तर ते घोरणं बंद होऊ शकतं का? पुन्हा असं आहे की घोरणं बंद होऊ शकतं. प्रत्येक गोष्टीला उपचार आहेत. ब्लड प्रेशरच्या गोळ्या बंद होऊ शकतात. मी सांगतोय का तुम्हाला की बेसिक काय आहे की कारण शोधा आणि कारणाचा नायनाट करा. घोरणं कधी बंद होऊ शकेल जर तुम्ही वजन आटोक्यात ठेवलं. म्हणजे उंचीनुसार वजन असतं, वयानुसार नसतं. तुमचं वजन आवश्यक आहे ते 60 किलो आणि तुमचं वजन 90 असेल, 90 वरून 60 वर यायची तयारी असेल तर घोरणं बंद होतं. मी वाटेल ते खाणार, मी व्यायाम करणार नाही, मी तुमचं ऐकणार नाही, मला डॉक्टर बरं करा, तर त्याला मग काही मशीन्स लावावे लागतात. रात्री झोपताना एक नाकावर आम्ही मशीन देतो आणि मग त्याचा श्वास पूर्ण होतो आणि मग घोरणं बंद होतं. घोरणं बंद करण्यासाठी हल्ली काही ऑपरेशन केली जातात, सर्जरीज केल्या जातात. पण गडबड करू नका, कारण हल्ली त्या सर्जरीचा जो रिझल्ट आहे त्याच्यामध्ये विसंगती आहे. तेव्हा काही वेळा आमच्याकडे ऑपरेशन करून आलेले रुग्ण आहेत की बरं वाटत नाही, तेव्हा ऑपरेशन लगेच घाई करू नका. सगळ्यात शेवटचा उपाय ऑपरेशन आहे, पण आधी उपचार घ्या, लाईफस्टाईल मॉडिफाय करा. माझं नेहमी सांगणं आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफाय केलं तर घोरणं बंद होऊ शकतं. आता ना आपण जेव्हा इंस्टाग्राम किंवा बाकीचे सोशल मीडिया ॲप वापरतो ना, तर त्याच्यावरती स्क्रोल करत असताना एक मध्ये मध्ये अशी एक गोष्ट येते की इतक्यापर्यंत तुम्ही श्वास रोखून धरा, तुम्ही किती हेल्दी आहात बघा. मग त्याच्यात ते असे पॉइंट्स असतात. अगदी बरोबर. इथेपर्यंत आला तुम्ही, इथेपर्यंत आला. तर ते बरोबर आहे का ती पद्धत? अगदी बरोबर आहे.
पण तुम्ही अघोरी काय करू नका. म्हणजे परवाच कुणीतरी शाळेतला एक मुलगा हैदराबादचा 3 पुऱ्या खाल्ल्या आणि सगळं घशात अडकलं आणि जागेवर तो गेला. तर तुम्ही कुठला श्वास रोखून धरा, हरकत नाही आहे, पण कुठलाही प्रयोग हा प्रयोग तुम्ही रोखूच शकत नाही. निसर्ग इतका ग्रेट आहे की श्वास तुम्ही रोखून धरूच शकत नाही. म्हणजे तुम्हाला घ्यावाच लागतं. अशी ती यंत्रणा आहे की त्या नर्व्ज आहे त्या स्टिम्युलेट होतं, तुम्हाला श्वास घ्यायला भाग पडतात. तुमची श्वासनलिका बंद झाली तरच श्वास बंद पडतो, जसं त्या मुलाच्या बाबतीत झालं. असा प्रयोग करायला हरकत नाही, पण तो प्रयोग करण्याआधी तुमची श्वसननलिका आणि फुफ्फुसं ही सक्षम करण्यासाठी व्यायाम करा. दीर्घ श्वास घ्या, एक्झरसाइज करा. 48 तासातून एकदा तरी व्यायाम करायला हवा. त्याला एक शास्त्र आहे, ते स्नायू कणखर असायला पाहिजेत. कार्डिओ करा. कार्डिओ म्हणजे कसं की धावणं, पळणं, ज्या व्यायाम प्रकारामध्ये शरीराच्या दोन्ही बाजूचे स्नायू आणि सांधे किमान 64% तरी कार्यरत असतात, याला कार्डिओ म्हणतात. म्हणजे तुमचे जे सगळ्या स्नायू हालचाल होऊन हृदयाची गती वाढायला पाहिजे. तर ह्या प्रकारचा व्यायाम तुम्हाला फिटनेससाठी उपयोगी असतो. आणि जिममध्ये जे करतो ते आपण स्नायू मिळवण्यासाठी किंवा वेट किंवा आपल्या काय म्हणतो मसल मास वाढवण्यासाठी तोही करा. पण हा जो फिटनेसचा आहे, फुफ्फुसासाठी जो व्यायाम आहे तो धावणं, पळणं, एक्झरसाइज. येस. जसं श्वसन विकार म्हटलं की एक पटकन सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक गोष्ट येते ती म्हणजे अस्थमा म्हणतो आपण त्याला. तर लहान मुलांमधील अस्थमा आणि मग मोठ्या व्यक्तींमधील अस्थमा याच्यात काही फरक असतो, तो कसा ओळखायचा? येस, खरं तर अस्थमा हा अस्थमा असतो आणि ह्याची लक्षणं म्हणजे कोरडा खोकला आणि छाती घरघरणं, सुई सुई वाजणं आणि दम लागणं. आणि हा खोकला शक्यतो रात्री येतो. 1 दिवसाच्या बाळापासून अगदी वृद्धत्वापर्यंतच्या सगळ्या लोकांना आजार होतो. हा आजार बहुतेक अनुवंशिक असतो. म्हणून तुम्हाला दमा आहे तर मुलांना होईलच असं नाही. मध्ये मध्ये हा कफ पिवळसर होऊ शकतो. सीझन बदलला, हवा बदलली, ढग आले, वातावरणात बदल झाला, मानसिक तणाव हा सुद्धा महत्त्वाचा फॅक्टर आहे, त्यामुळं दमा वाढतो. दमा आणि COPD 2 वेगवेगळे आजार आहेत. दमा आहे तर तुम्ही दही खायचं नाही, ताक प्यायचं नाही, दूध प्यायचं नाही असं नाही. तुम्ही दही, दूध, ताक खाऊ शकता. बरेच लोक हे स्वतःहून बंद करतात, गरज नाही. आणि काही विशिष्ट प्रकारच्या पदार्थांमुळं, ड्रायफ्रुट्समुळं हा आजार वाढतो. दमा पूर्ण आटोक्यात येतो, दमा बरा होतो. त्याचे अजून मिथ्स काय काय आहेत? काय काय लोकांमध्ये गैरसमज आहेत त्याबाबत? खूप आहेत, खूप. म्हणजे आता मी सांगितलं, बरेच लोक दूधच पित नाहीत, दहीच खात नाहीत, ताक पित नाहीत. बरेच लोक भात खात नाहीत, वाटेल ते असतं. बरेच लोक काहीतरी व्रत करतात. बरेच लोक ते चांदण्या रात्री थाळीमध्ये उपचार म्हणून चंद्राकडे बघतात. बरेच महाभाग आहेत ते मासा घ्यायला जातात. हा तर फन पार्ट आहे. पण मला सांगायचं आहे, आमच्याकडे बरेच रुग्ण येतात. आत्तासुद्धा एक रुग्ण ॲडमिट आहे, त्या बाई. तर त्या काढा पितात कसला तरी. आता व्हॉट्सअपचा तोटा खूप आहे की त्यामध्ये कुणीतरी उठून निसर्गोपचाराच्या नावाखाली देशी उपचार म्हणून, तातडीनं बरा वाटतं म्हणून, घरगुती उपाय म्हणून काढे तयार करायला होतात किंवा काढे विकतात आणि त्यामध्ये कंटेंटचा पत्ता नसतो. तर असं घेतल्यामुळं दमा तर जात नाहीच, पण किडनी विकार आहेत. आमच्याकडे खूप सारे काही लोक IT मधले आहेत. तर हे सुशिक्षित लोकसुद्धा काढा घ्यायला लागले तर मग त्यांना रिनल फेल्युअर होतो. आणि हे सगळे दुष्परिणाम आहेत. तेव्हा अंधश्रद्धेच्या मागे लागू नका. तुम्ही एखादा मोबाईल घेताना तुम्ही सगळे ते फीचर्स बघता आणि तोंडात जे घालायचं आहे, शरीरात जी एंट्री करते गोष्ट, त्याचं तुम्ही काही बघत नाही, किती वाईट आहे बघा. आणि शरीर हे खूप संवेदनशील असतं. जे आपल्या कुठल्याही नवीन तुमच्या अगदी 124 किंवा कुठला जो आला असेल मोबाईल, त्याची कार्यप्रणाली आणि आपल्या मेंदूची कार्य हा फार फार पुढे गेलेला आहे. 1000 पेक्षा पुढे असेल. आत्ता तुमचा 124 असेल तर मेंदू अतिप्रगत हा मोबाईल किंवा इंटरनेटसारखा आहे. तर त्यात तो संवेदनशील आहे. तेव्हा एक छेडछाड तुमची काढ्याच्या दृष्टीने, औषधाच्या दृष्टीने, पथ्याच्या दृष्टीने काही केली तर तो सगळा हॅक होऊ शकतो. बरोबर आहे. ओके, आता जसं वातावरणात बदल होतोय, आता विंटर सीझन, त्यामुळे सर्दी खोकला हे आता ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये आहेच. तर मग सर्दी झाल्यावरती घरगुती उपाय पहिला केले जातात, तर ते कितपत योग्य आहेत? काय काय उपाय करू शकतो आपण? का लगेचच डॉक्टरांकडे? नाही, लगेच नका जाऊ.
म्हणजे डॉक्टरकडे नकाच जाऊ ना. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की तुमच्या घराशेजारी कॅन्सर हॉस्पिटल झालं, मग कुणाला आवडेल आपल्याला कॅन्सर व्हावा आणि हॉस्पिटलमध्ये नाही ना. तसं डॉक्टर हा मित्र असावा, डॉक्टर हे स्नेही असावे, डॉक्टरकडे जावंच लागून. यासाठी काय करायचं, साधं तुम्ही सर्दीचं म्हणालात ना, एक तर वातावरण स्वच्छ ठेवा, नाकातून काही जाऊ नये यासाठी काळजी घ्या, स्वच्छ रुमाल बरोबर ठेवा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शिंक आली तर रुमालाची घडी काढावी, ती नाकावर धरावी आणि शिंकेचा एकही कण बाहेर जाऊ देऊ नका. यामुळं काय होतं की शिंक आटोक्यात येते. आपण काय करतो की हात असा करतो, हात पुसतो, परत ते जंतू सगळे परत. आता हल्ली त्या अशा अँगलवर शिंका म्हणतात, त्याला सुद्धा माझा विरोध आहे. रुमालच, आणि जेव्हा दुसऱ्यांदा शिंकताय तेव्हा रुमालाची घडी बदला. ही पहिली गोष्ट. शिंक आपोआप जाते, शिंकेसाठी औषधं घ्यावी लागत नाही. शोधा कारण काय झालं, तुम्ही कुठला स्प्रे वापरला, परफ्यूम कुठला वापरला, घरामध्ये अगरबत्ती लावा तर बंद करा. देवाला फक्त हात जोडा. नमस्ते आता सगळ्या जगभर चाललेलं आहे. देवालाही वाकून नमस्कार करा, निरंजन लावा, तेलाचा दिवा लावा. वासाचं, धुराचं घरातलं सगळं टाळा. घरात कचरा साठला असेल तर तो काढून टाका, आणि दुर्गंधीजनक काय नको. याशिवाय जर तुमची सर्दी नाही थांबली तर मग एक 2-3 दिवस बघितल्यानंतर डॉक्टरकडे जा. सेल्फ मेडिकेशन बिलकुल नको. माझ्या घरातल्या व्यक्तीसाठी डॉक्टरने हे औषध दिलं होतं, ते औषध घेऊन बघतो, त्याचे वेगळेच परिणाम होऊ शकतात. आणि अर्थातच तुम्हाला वारंवार सर्दी येत असेल, वर्षातून एकदा तरी सर्दी येते किंवा खूप त्रास होतं, तर मग तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्याचं कारण शोधा. ओके. असं होतं ना, व्हायरल होतं, इन्फेक्शन होऊ शकतं आपल्याला. एखाद्या व्यक्तीला जर सर्दी झाली असेल तर ते लगेच. बरोबर. आता एवढीशी सर्दी, आता कुठे डॉक्टरकडे लगेच जायचं, तरी आपण स्टीम घेतो घरातल्या घरात, किंवा आल्याचा वगैरे तो काढा असलेला चहा किंवा काढा घ्यायचा. ह्या घरगुती गोष्टी 2-3 दिवस केल्या जातात. मग सर्दी कमी झाली नाही तर मग डॉक्टरांकडे. यामध्ये काही गोष्टीमध्ये तथ्यांश आहे, नाही असं नाही, पण त्याचा अतिरेक होतोय. म्हणजे कसं सांगतो तुम्हाला की सगळ्या सर्दीसाठी स्टीमचा फायदा होतो असं नाही. स्टीम इज व्हेरी गुड. तुम्हाला वाटत असेल की स्टीम घेऊन मला फायदा झालाय तर घ्या, त्यात काही टाकू नका. कारण बऱ्याच ह्या सगळ्या व्हॉट्सअप किंवा तद्दन जे काही औषध कंपन्यांची पेवं फुटलेली आहेत ते टाकायला देतात, ते टाकू नका. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच घरात मशीन असतं, ते वाफेचं मशीन, बाजूला टाका. ते वाफेच्या मशीनमधून येणारी वाफ प्रचंड वेगाने येते आणि श्वासनलिका खराब होतात. तर ते वापरू नका असं मला सर्वांना सांगणं आहे. हळद आणि दूध घ्यायला हरकत नाही, ते पारंपरिक आहे. पण तुम्ही कुठलाही प्रयोग न करता साध्या स्वच्छतेची काळजी घेतली आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला, म्हणजे 2-3 दिवस बघितलं, आपोआप, मी पहिल्यांदाच सांगितलं, शिंक आपोआप कमी येते. जर इन्फेक्शनचे असेल, संसर्गजन्य विकार असेल, तो सुद्धा व्हायरल असेल तर आपोआप कमी होतो. पण कोविडसारखे विषाणू हे त्रासदायक आहेत, म्हणून आपण दक्ष राहायचं. म्हणजे सर्दी ही औषध घेतल्यानंतर, औषध न घेता आठवड्यात कमी होते, औषध घेतलं तरी 7 दिवस लागतात असं म्हणतो आम्ही. औषध नाही घेतलं तर आठवड्यात कमी होते, औषध घेतलं तर 7 दिवस लागतात. म्हणजे काय, घ्यायची गरज नाही. तर तुम्हाला कंट्रोल येत नसेल तर 3 दिवस बघा, 2 दिवस बघा, फारच त्रास होतोय. आणखीन एक, तुमच्या घरात कागद असतील, जुने पेपर्स असतील, पुस्तकं असतील, रद्दी काढली असेल, एक मास्क घरात ठेवा. ज्यांना सर्दी येते, खरंच सांगतो, बिन पैशाचं हे आहे उपचार, मास्क ठेवा. जेव्हा तुम्ही कचरा काढताय, जेव्हा तुम्ही दसऱ्याचं काढताय, दिवाळीचं झाड, अलर्जी म्हणतात, आणि मग ते आपण कापड किंवा रुमाल बांधलेला असतो. ऑफिसमध्ये काम करतो, ऑफिसमध्ये फायली असतात जुन्या अजूनही, शासकीय कार्यालयामध्ये, कोर्टामध्ये, तर ते मास्क लावल्याशिवाय उपसू नका. ते जर केलं तर मला वाटतं बऱ्याच लोकांचे हजारो रुपये वाचतील. एक व्यक्तींचं असं असतं ना की सर्दी वगैरे त्यांना झाली तर एखादा व्यक्ती 1-2दा शिंकतो, पण एखाद्या व्यक्तीला 3-4 वेळा सलग शिंक येते. अगदी बरोबर. तर ते पण धोकादायक लक्षण आहे कुठलं, की ते नॅचरल पद्धतीनेच? अगदी. मी तुम्हाला सांगतो, सर्दीचे पुन्हा 2 प्रकार आहेत. एक ॲलर्जीची सर्दी आणि संसर्गजन्य सर्दी. सर्दी नावाचा माझा एक व्हिडिओ आहे. तर ॲलर्जीची सर्दी आहे, ते आपोआप कमी होते. तुम्ही शोधा कशामुळे होते. इन्फेक्शनची सर्दी असेल तर अँटीबायोटिक घ्यावं लागतं. बऱ्याचदा लहान मुलांना सर्दी असते, आया अँटीबायोटिक जुनं काढलेलं देतात आणि पुन्हा देतात, अँटीबायोटिकचा रेझिस्टन्स येऊ शकतो. तर अँटीबायोटिक्स वापरू नका वारंवार. जेव्हा सर्दी पाण्यासारखी असते ती नियंत्रणात येणार. सर्दी जर घट्ट झाली,
येलोइश झाली, ग्रीनिश झाली, चिकट व्हायला लागली आणि थांबतच नाही. आणि तुम्ही जे म्हणालात की वारंवार सटासट शिंका येतात, 2, 3, 4 रुमाल बॅगेमध्ये ठेवा आणि प्रत्येक वेळी रुमालाची घडी बदला. वारंवार एकच रुमाल किंवा हात, आपली पद्धत, ही पद्धत तुम्ही अनुसरून बघा, तुमची सर्दी पळून जायला पाहिजे. म्हणजे पाण्यासारखी सर्दी असेल नाकातून येणारी, तर रुमालाची घडी बदला, जागा बदला, कारण शोधा, तुमची सर्दी संपणार. नसेल तर मग आमच्याकडे. डॉक्टर, आता बऱ्याच वेळा काय होतं की एक तुम्ही म्हणलात की ॲडिक्शन कुठल्याही गोष्टीचं नको आहे, पण एकदा ते स्मोक केलं की मग ती एक सवय लागून जाते आणि मग त्याचा तर किती आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतोय बऱ्याच वेळा सांगितलं जातं. इव्हन थिएटरमध्ये सुद्धा आधी ती फ्रेम दाखवली जाते, बरोबर, पण तरी सुद्धा ह्या गोष्टी माहीत असून सुद्धा चालूच आहेत, केल्या जातात स्मोकिंग वगैरे. मला असं सांगायचं वाटतं की खरं तर हे आपल्याला तरुण मुलांना सांगायला पाहिजे. शाळेत मुलं जे शिकतायत, म्हणजे पालकांनी ह्याच्याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे, शिक्षकांनी लक्ष द्यायला हवं. तर जी मुलं कार्यक्रम बघतात किंवा जे पालक कार्यक्रम बघतायत, शिक्षक, त्यांची जबाबदारी आहे, आपल्याला ही पिढी घडवायची आहे. तर स्मोकिंग जे आहे, त्यामध्ये सिगारेट असो, विडी असो, हुक्का असो, चिलीम असो, गांजा असो, वेगवेगळे प्रकार आहेत. ग्रामीण भागात वेगवेगळ्या प्रकारे ह्याचा वापर केला जातो. आणि ई सिगारेट, मला फार महत्त्वाचा तो मुद्दा आहे. तर हे तितकंच गंभीर आहे. ई सिगारेट इज इक्वली डेंजरस ॲज सिगारेट ऑर विडी. तर ह्याच्यामुळे काय होतं, निकोटीन जो ॲडिक्शन करणारा पदार्थ आहे, तो पदार्थ अधिक तंबाखूमध्ये असणारे जवळपास 43हून अधिक घटक आहेत जे कॅन्सरला कारणीभूत असतात. आणि हे ॲडिक्शन झाल्यामुळं, ह्या स्मोकिंगमुळं COPD सारखा फुफ्फुसं वीक करणारा, म्हणजे आपली फुफ्फुसं जी फुगत असतात, त्या COPDमध्ये फुफ्फुसं एवढीच फुगतात, म्हणजे त्याचं स्थितिस्थापकत्व, ज्याला आपण इलॅस्टिसिटी म्हणतो, ती इलॅस्टिसिटी कमी होते, त्यामुळं श्वास अडकून राहतो. स्मोकिंग करणं हे डेंजरस आहे. कॅन्सरसारखा आजार होतो, दम्यासारखा आजार बळावतो, इतर वेगवेगळे आजार होतात आणि हे ॲडिक्ट झाल्यानंतर तुम्हाला त्यातून बाहेर पडता येत नाही. त्यामुळे वेळीच पावलं उचला. स्मोकिंगपासून, तंबाखू खाण्यापासून सुद्धा, गुटखा मावा खाण्यापासून सुद्धा दूर राहायला हवं. डेंजरस. नक्कीच. असं म्हणतात ना की काहीतरी आपल्याला थोडंसं इमोशनल काहीतरी बर्डन असतं, काहीतरी टेन्शन असतं, म्हणून पण ते त्या गोष्टी केल्या जातात. अगदी. इमोशन्स, खरं तर आपलं शरीर जे चालतं ना, ते मेंदू आणि इमोशन्स, म्हणजे एंडोक्रायनल ग्लँड्स ज्याला म्हणतो, अंतस्त्रावी ग्रंथी, तर प्रत्येकाने प्रत्येक क्षणी आनंदी राहायला पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येक क्षणी आनंदी राहायला पाहिजे. इमोशनल डिस्टर्बन्सेस इज व्हेरी इम्पॉर्टंट कॉज ऑफ ब्रॉन्कियल. तर आमच्याकडे बऱ्याच लोकांचा दमा गेला आहे. मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की दमा बरा होतो. घरामध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी, मित्रमंडळींमध्ये तुमच्या मनाचं खच्चीकरण झालं तर तुम्ही इमोशनली डिस्टर्ब होता. आणि इमोशनली डिस्टर्ब करणारा आणखीन एक राक्षस आलेला आहे, तो म्हणजे मोबाईल. तुम्ही व्हॉट्सअपवर काही टाकलं, इंस्टाग्रामवर काही टाकलं, थंब आला नाही, लाईक आली नाही, आपण बघतो, जागत बसतो, ज्याला टाकले तो झोपलेला असतो. तुम्ही तुमच्या मनाच्या सामर्थ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा जे इमोशनली डिस्टर्ब आहेत त्यांना दमा होतो, दमा वाढतो. मला वाटतं की ज्यांच्या घरी दम्याचा रुग्ण आहे त्यांनी त्या माणसाची, त्या रुग्णाची काळजी घ्यायला पाहिजे. काय लागत नाही फार. आनंदी राहायला मनाचं समाधान जे लागतं ते समाधान आपल्या हातात ठेवा. तुम्ही कठपुतळी नाही आहेत की असं केल्यानंतर हात वर झाला. राजस्थानी कठपुतळे असतात बघा, असं म्हणजे अमुक एक माणूस जर चिडला तर मी डिस्टर्ब झालो, अमुक एक माणूस खुश झाला तर मी खुश झालो. असं जर असेल तर यू आर इमोशनली डिस्टर्ब. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्ही या तिन्ही ठिकाणी, घर म्हणजे कुटुंब, व्यवसाय ठिकाण आणि मित्रमंडळी, यामध्ये लोकांचा कल बघून वागा. खोटं नका वागू, खरंच वागा, पण मनावर एक ताबा ठेवा. चांगलं वागा, खोटं वागू नका. सत्य आणि चांगलं ह्या गोष्टी ह्या चिरंतन आहेत. तुम्ही खरं वागायचं ठरवलं, सुरुवातीला थोडा त्रास होतो, अडखळायला होतं बघा. सत्य आणि चांगलं
म्हणजे एखादी गोष्ट सत्य आहे पण त्या समोरच्या माणसाला त्रासदायक आहे नका बोलू ना. वेट वॉच. घात बघा घात. जमिनीत बी टाकायचं आहे ना तर ते पावसाळ्यात ओल असेल तेव्हा टाकायचं. कोरडं ठणठणीने बी टाकलं वाळून जाणार, काहीच उपयोग नाही होणार. आणि ह्याच तुम्ही म्हणलात ना की अस्थमा हा इमोशनल आपल्या डिस्टर्बन्समुळे पण होऊ शकतो, तो वाढू शकतो. तर मग ह्याचं असं असतं एक गैरसमज की ते ड्रग्ज घेतल्यामुळे अस्थमा अजून जास्त हे होईल, त्याचा साईड इफेक्ट वगैरे होतील. येस, ह्या पण गोष्टी खऱ्या आहेत येस. तर अस्थमाच्या रुग्णाला घरातल्या लोकांनी सांभाळून त्याला आनंदी ठेवायला पाहिजे. अस्थमा लवकर बरा होतो. आणि अस्थमाच्या औषधाबद्दल जे आहे ना, लोकांना काय वाटतं की ॲलोपॅथी म्हणजे केमिकल. नाही तसं. ॲलोपॅथीतली बरीचशी औषधं ही नैसर्गिक घटकातून तयार केलेली असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲलोपॅथीमध्ये लाखो लोकांच्यावर प्रयोग केलेले असतात, सिद्धता झालेली असते. दम्याच्या औषधाबद्दल बोलाल तर त्यामध्ये लोकांचा एक ग्रह असतो की स्टिरॉइड वापरतात. नाही आहे तसं. जेव्हा तुम्हाला कोणी ओरल स्टिरॉइड देतं गोळ्या तर त्या नका खाऊ. इनहेल्ड आम्ही जे देतो म्हणजे इनहेलर, रोटाहेलर, त्याची नावं वेगवेगळी आहेत. पावडरची कॅप्सूल असते ती फुटून आम्ही पावडर तोंडाने ओढायला लावतो. यामधलं जे स्टिरॉइड असतं ते मायक्रोग्रॅममध्ये असतं. म्हणजे 1 मिलीग्रॅम इज इक्वल टू 1000 मायक्रोग्रॅम. त्यातलं 200 मायक्रोग्रॅमचा जर डोस असेल तर त्यातला 10वा हिस्सा हा आत जातो. म्हणजे 20च किंवा 400 मिलीग्रॅम 40 मायक्रोग्रॅम. आणि असा हिशोब केला तर महिन्याभरात 3 मिलीग्रॅमसुद्धा डोस जात नाही आत. म्हणजे वर्षभरात 36 मिलीग्रॅमसुद्धा डोस जात नाही. तेव्हा फॉरगेट अबाउट साईड इफेक्ट. येस, कधी लहान मुलं जर असतील, वाढत्या वयाची मुलं असतील, त्यांच्यामध्ये याचा वापर जरा काळजीपूर्वक करायला हवा. अदरवाईज आम्ही जे औषध देतो त्याच्या साईड इफेक्टविषयी निशंक राहा. बरं. आणि सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही म्हणालात की फुफ्फुसामुळे सुद्धा बऱ्याच सगळे रोग होतात आणि त्याचं निदान पण होऊ शकतं. तर हे हेल्दी फुफ्फुस आपण कसं ठेवू शकतो, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? अगदी उत्तम आहे प्रश्न. आणि मला सर्वांना सांगायचं आहे की फुफ्फुसं चांगली ठेवायची असतील तर श्वास चांगला घ्या, दीर्घ सोडा. पहिला भाग. दुसरा भाग, श्वासाचा संबंध हा खाण्याशी असतो. तेव्हा चांगलं खा, सकस खा, भारतीय पद्धतीचं खा, फास्ट फूड बंद करा, वेळीच खा. म्हणजे जी वेळ आहे जेवणाची ती पाळा. जेवल्यानंतर 1.5-2 तास झोपू नका, लगेच झोपायचं नाही. शतपावली करा. आणि शतपावलीबरोबर मी व्यायामाचं सांगणार आहे. नियमित व्यायाम करा, हेल्दी राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या बाजूचं वातावरण जे आहे त्यामध्ये प्रदूषण नको. प्रदूषणाच्या ठिकाणी काम करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं जे आपण इमोशनचा प्रश्न घेतला तर हेल्दी राहा, मानसिकरित्या तंदुरुस्त राहा. आणि यासाठी गरज आहे ती 8 तास विश्रांती, झोप. 7 ते 8 तास ही झोप घ्यायला हवी, चांगल्या क्वालिटीची झोप घ्यायला हवी. आणि अर्थात सर्वांशी चांगलं राहा. आणि जास्त दीर्घकाळ तुम्हाला राहायचं असेल तर चांगल्या गोष्टीचं वारंवार स्मरण करा. आपल्या भोवतालचे लोक चांगले ठेवा. कारण तुम्हाला जास्त चांगलं राहायचं असेल, तुम्ही चांगला सतत विचार केला तर चांगले राहता. आणि यासाठी आपण पूर्वी पाढे म्हणायचो, बे एके बे, बे दुनी 4. तर मला सांगावंसं वाटतं की ह्या चांगल्या गोष्टींचे पाढे पाठ करा दररोज आणि यू विल बी हेल्दी. नक्कीच. थँक्यू सो मच सर, तुम्ही आज इकडे आलात आणि एवढ्या सगळ्या गोष्टींबद्दल आम्हाला माहिती दिली, त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही मला सामील करून घेतलं तुमच्या या सगळ्या उपक्रमामध्ये, त्याबद्दल तुमचेही आभार. सर्व श्रोत्यांचं, प्रेक्षकांचा आभार. धन्यवाद.